तर छगन भुजबळ यांनी या आरक्षणासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि उद्या या संदर्भात आपण बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि सर्वपक्षीय नेत्यांना त्यांनी चर्चेसाठी पाचारण केलेलं आहे। हा मसुदा आहे, अध्यादेश नाही असंही भुजबळांचं म्हणणं आहे। जरांगेंच्या नेतृत्वात शिस्तीत आंदोलन झालेलं होतं असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं आणि ओबीसी संदर्भात त्यांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं। तर जी शपथ मी घेतलेली होती ती शपथ पूर्ण करण्याचं काम केलंय, दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती असं एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। आम्ही मतांसाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले। मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर त्या संदर्भातला अध्यादेशाचा मसुदा मनोज जरांगे पाटील यांना प्रत दिलेली होती आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण दिलेला शब्द पाळलेला आहे असं म्हटलंय। वाशीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली, मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। या घडीची सगळ्यात मोठी बातमी ज्याबाबत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत। वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी जीआरची प्रत सुपूर्द केलेली होती आणि त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे। वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची विजयी सभा झाली आणि त्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मोठं वक्तव्य मराठा समाजाबाबत केलेलं आहे। मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील अशी एक मोठी घोषणा त्यांनी वाशीमधल्या सभेत बोलताना केलेली आहे। या सगळ्या संदर्भात साहजिकच आहे ओबीसी नेत्यांकडून नाराजी व्यक्त होणार आहे। छगन भुजबळ यांनी नुकतीच या सगळ्या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आपल्याला हा निर्णय मान्य नाही असं सुद्धा त्यांनी थेट बोलून दाखवलेलं आहे। हा मराठ्यांचा विजय आहे असं म्हणता येणार नाही असं भुजबळ म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले आणि त्यावर मंत्री छगन भुजबळ यांची काय प्रतिक्रिया आली आपण बघूया। मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणारं ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील। लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं। ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्या की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे। माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही, तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल। तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारेच्या पुढची आम्ही कारवाई करू।